तर मीटिंगला सुरुवात करायची. आवाज येतोय ना? हो सर येतोय. तर काल आपण चर्चा केली होती. आपल्याला महत्वाचा विषय होता आता निविदा आपल्याला घ्यायची कशी. तर निविदेच्या आपण महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला मी डेस्कटॉपला दाखवतोय. तुम्हाला डेस्कटॉप प्रॉपर दिसतोय ना? हो सर दिसतोय. तर टेंडरचे दोन प्रकार असतात, एक ओपन टेंडर, एक लिमिटेड टेंडर. तर आतापर्यंत आपण जे डील करणार आहे ते ओपन टेंडर मध्ये करणार आहे. ओपन टेंडर म्हणजे कुठलाही व्यक्ती कुठूनही महाराष्ट्रातून असो किंवा देशातून कुठूनही ते टेंडर भरू शकतो, त्याला आपण ओपन टेंडर म्हणतो. आणि लिमिटेड टेंडर म्हणजे काही गोष्टीसाठी काही सप्लायर्स असतील, काही मॅन्युफॅक्चरिंग असतील किंवा जे काही इलिजिबल असतील त्या फील्डमध्ये त्यांच्यासाठी जे टेंडर राखीव असतात त्याला लिमिटेड टेंडर म्हणतो. टेंडरचे दोन प्रकार असतात, ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर. काल आपण सर्व जणांकडनं डॉक्युमेंट्स मागवले होते, पण डॉक्युमेंट्स आपण पाठवले नाही कोणीच. खूप उशिरा डॉक्युमेंट्स पाठवले, त्यामुळे काही रजिस्ट्रेशन ते झालं नाही. मी सर्वांना सांगितलं होतं की आपण सकाळी डॉक्युमेंट्स पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला 3 ते 4 डॉक्युमेंटची लिस्ट पण दिली होती, पण बऱ्याच जणांनी मला डॉक्युमेंट्स आत्ता पाठवले. आणि या अगोदर माझी ऑलरेडी माझी मीटिंग चालू होती ऑनलाईन, त्यामुळं मी काही त्याला समोर काही प्रोसेस केलं नाही. तर तुम्ही अजूनही ज्यांचे डॉक्युमेंट्स आतापर्यंत त्यांनी पाठवले नाही ते मला व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. तर टेंडरचे मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले होते, ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर. शासन दोन प्रकारचे टेंडर्स अलॉट करतात, एक असतं ओपन, एक असतं लिमिटेड. शक्यतो आपल्याला विचार करायचा आहे फक्त ओपन टेंडर मध्ये, कारण ओपन टेंडर कुठलीही व्यक्ती कुठनं सुद्धा ते टेंडर फाईल करू शकते, त्याला म्हणतात ओपन टेंडर. आणि दुसरा महत्वाचा विषय असा होता की कुठल्याही व्यक्तीनं आपल्याला कमी डॉक्युमेंट्स मध्ये मोठे मोठे टेंडर कसे भरता येईल, हा आपला विषय होता. अगोदर डॉक्युमेंट्स तुम्हाला काल आपण टाकायला सांगितले होते, पण बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचले नाही. त्यांनी आता 1-1.5 तासापूर्वी डॉक्युमेंट्स आले, तर मी बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतोय. कास्ट सर्टिफिकेट पण मला काही मिळालं नाही, तर कास्ट सर्टिफिकेट त्यांनी पाठवा, जी SC/ST एंटरप्रेनर आहे त्यांनी मला कास्ट सर्टिफिकेट
सर्वांना स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? हो सर. तुमच्या समोर जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं जेवढे काही टेंडर्स शासनाचे फ्लॅश होतात ते सर्व टेंडर्स आपल्याला या वेबसाईटला बघायला मिळतात. कालचा आपला असा विषय होता की कमी डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला निविदा कशी घेता येईल. जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स आपण निविदेकडे वळत नाही, तर आपल्याला कमी डॉक्युमेंट्स मध्ये शासनाच्या निविदा आता घ्यायच्या आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाला एक सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. एक तुमच्या समोर एक टेंडर आता एक फ्लॅश होईल. तर नॉर्मल टेंडर घेण्यासाठीचे हे डॉक्युमेंट्स आहे. एक बारा तुम्ही बघा 12 पैकी आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत, तर हे जे काही डॉक्युमेंट्स काही जणांकडे असतील किंवा नसतील, तर नॉर्मली जर आपण असं समजलो की मला एखादं टेंडर भरायचंय, तर हे 12 जे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत आहे. एक नंबर आहे निविदा फी रक्कम, पॅन कार्ड, निविदा धारकांची संस्था, शॉपॅक कंपनी, शासकीय कार्यालयात नोंदणी केलेला दाखला. त्यानंतर दुसरं आहे जीएसटी प्रमाणपत्र, आयकर भरल्याचं प्रमाणपत्र, मागील 3 वर्षांची आर्थिक क्षमता दर्शवणारे कागदपत्र, EPF चे प्रमाणपत्र, मागील 3 वर्षांचा शासकीय कार्यालयात अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, काळ्या यादीत नाव नसल्याबाबतचे शपथपत्र, निविदा धारकाकडील मशिनरीचा तपशील, निविदा धारकाकडील मनुष्यबळाचा तपशील, निविदा धारकाकडे निविदेतील कामाचा पूर्वानुभव असल्याबाबत तपशील. वरील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच निविदाधारकांचा आर्थिक लिफाफा क्रमांक 2 उघडण्यात येईल. म्हणजे जर या 12 पैकी जर तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल, तर तुम्हाला पुढे निविदाला जे काही तुमचं काही काम असेल ते काम तुम्हाला करता येणार नाही. कालचा आपला हाच विषय झाला होता की कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त निविदा कशा घेता येतील. हा आपला मूळ मुद्दा इथंच येतोय की हे डॉक्युमेंट्स तर बरेच जणांकडे आता तरी नसतील. काही जणांनी जर मला लवकरात लवकर जर डॉक्युमेंट पाठवले असते, तर आपण त्याच्यावर नंतर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथून शिकायच्या होत्या. पण मी आता तुमच्या डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत आले नाही, त्यामुळे मीच माझ्या डॉक्युमेंट्सवर तुम्हाला आता बाकीची समोरची प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे.
तर हे आहे इस्टिमेट. तर याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला रेट कसा द्यायचा आहे, तर 10,38,790 हे इस्टिमेटेड टेंडर आहे आणि याला नगरपालिकेमार्फत फंड सुद्धा सँक्शन झालेला आहे. तर त्यामुळं याला इस्टिमेट टेंडर्स म्हणतात. तर बघून घ्या, इस्टिमेट टेंडर याला म्हणतात. हे बघा, टेक्निकली सँक्शन फॉर, याला पूर्णपणे बजेट सुद्धा सँक्शन झालेलं आहे. त्यामध्ये सर्व जे काही पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकाऱ्यांची त्याच्यावर तुम्हाला साईन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं दिसत आहे. आता इथून पुढे करायचं काय, महत्वाचा विषय आहे. आता इथपर्यंत टेंडर्स तर बघितले आपण, सर्व डॉक्युमेंटची यादी सुद्धा बघितली. आता यानंतर समोर करायचं काय? तर लिफाफा क्रमांक 1, जोपर्यंत लिफाफा क्रमांक 1 मधले कागदपत्रांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत आपला लिफाफा क्रमांक 2 म्हणजे आपला फायनान्शियल बीड ओपन होत नाही. हे तर बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल. तर तुमचे लिफाफा क्रमांक 1 मधलेच डॉक्युमेंट जर पूर्ण नसतील तर तुम्ही समोरचं जे काही प्रोसिजर आहे ती तुमची होऊ शकत नाही. त्यामुळे लिफाफा क्रमांकामध्ये 1 चे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. पण जे SC ST एंटरप्रेनर आहे, ज्यांना मी स्टार्टअपची कालची स्कीम थोडी समजावून सांगितलेली आहे, त्यांना पूर्णपणे यातून मी एक्झप्शन कसं मिळवता येईल याबद्दल आपला जो काही विषय आहे तो आपल्याला इथपर्यंत तो विषय क्लिअर करायचा आहे. आज जे काही जण जॉईन झालेले त्यांना मी अजून मला एक गोष्ट विचारायची आहे की तुम्हाला आतापर्यंतची माहिती मी सांगितली, तिथपर्यंत तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. नाही तर तुम्ही मधातच काही गोष्टी विचारल्यावर मलाही सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत काय अडचण आहे मला तुम्ही विचारा. आणि इथपर्यंत जर तुमच्या माहिती लक्षात आली असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा. तिथपर्यंत सर माहिती तर लक्षात आलेली आहे. माहिती सांगितली, परंतु अदर आणि ओबीसी मध्ये येतात ना, तर त्या स्टँडअप म्हणाले होते तुम्ही, सो त्याचा आपण काही एक एक्झाम्पल वगैरे बघितलं नाही. सो मला असं वाटतंय की तुम्ही त्याबद्दल सांगितलं, कारण मी ओबीसी मार्फत येतोय, तर ही माहिती माझ्यासाठी गरजेची असेल असं मला वाटतंय. ओके, तुमचा प्रश्न मला अर्धाच कळाला तो, ते नंतर ओबीसीचा वगैरे. पण मी एक असा अंदाज लावतो की तुम्ही ओबीसी आहे म्हणून तुम्हाला ओबीसी मधनं स्कीम मिळते की नाही असं तुम्हाला विचारायचंय, बरोबर? राईट राईट राईट. तर कसं आहे, तुम्हाला तिथं सुद्धा एक्झप्शन मिळतं, पण एक्झप्शनचे प्रकार असे आहे की ठीक आहे की आता तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही स्टार्टअप मध्ये होत नाही, मग तुम्ही स्टँडअप मध्ये कसं करायचं? स्टँडअप मध्ये ऑलरेडी टेंडरच्या रिलेटेड जर तुम्ही बीड करायला गेले तर SC ST नसल्यामुळं तुम्हाला जास्त काही बेनिफिट सरळ सरळ तुम्हाला सांगतो मिळणारच नाही. तो बेनिफिट का मिळणार नाही, कसा मिळणार नाही, तर याचं मी तुम्हाला तसं ऑनलाईन सुद्धा मी दाखवतो की ते कोणासाठी आहे. आणि जर तुम्हाला तशा पद्धतीचा जर बेनिफिट मिळवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक चार्ज पे करावा लागतो. तर तो किती असतो, काय असतो, मी तुम्हाला तो सांगतो. ठीक आहे, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला, मी तुम्हाला तो आठवणीनं तो सांगतो. बाकी कोणाला काय अडचण? नो सर. ओके, म्हणजे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की मला SC ST एंटरप्रेनरला काय बेनिफिट मिळतो आणि जे बाकी ओबीसी कॅटेगरीमध्ये ओपन मध्ये जे काय असतील त्यांनी तो बेनिफिट कसा आपल्या जे डॉक्युमेंट्सला तो मिळवायचा आहे ते तुम्हाला सांगतो. तर काही जण उशिरा जॉईन झाले, त्यांना लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. तर ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर सरळ सरळ शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणलं तर तुमच्या समोर जे 12 डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसतात, तर ओबीसी मधनं असो किंवा अदर कुठलेही असो, जे एंटरप्रेनर नवीन आहेत त्यांना ते डॉक्युमेंट्स पूर्णपणे फुलफिल केल्याशिवाय त्यांना समोरची प्रोसिजर करताच येणार नाही. त्यांना सर्व डॉक्युमेंट्स फुलफिल करावेच लागतील. पण जे एंटरप्रेनर स्टार्टअपच्या माध्यमातून आहे, तर यामधून असा एक फायदा आहे की ज्या महिला आहे तर महिलांना पूर्णपणे 100% यातून बेनिफिट होतो. कारण वुमन एंटरप्रेनर असल्यामुळं त्यांना पूर्णपणे इथनं बेनिफिट उचलता येईल. त्यांना असं गरज नाहीये ते कुठल्याही कास्टचे असो, त्यांना तिथनं तो बेनिफिट तसाही मिळवता येईल. आणि जे SC ST एंटरप्रेनर आहेत त्यांनी
या SC/ST हब अंतर्गत जे शासनाचा एक त्याच्याबद्दल एक स्पेशल क्रायटेरिया आहे SC/ST हब. त्या SC/ST हब अंतर्गत त्यांना इथं समोर तुम्हाला दिसतंय तुम्हाला काय काय बेनिफिट मिळत आहे. तुम्हाला रॉ मटेरियल पुरवण्यासाठी बेनिफिट मिळतोय. तुम्हाला शासनाकडनं जे काही इकॉनॉमिक्स परचेस मिळतो तिथं तुम्हाला कॅश डिस्काउंट पण मिळतं आणि प्लस तिथं तुम्हाला ई प्रोक्युरमेंट म्हणजे आपण म्हणू शकतो की एखाद्या कंपनीकडनं तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा जो करार करायचा आहे, जे प्रोक्यूर करायचे आहे वस्तू, तिथनं सुद्धा तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. त्यांनी आतापर्यंत व्यवसाय ठरवले नसतील, त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. कारण काय तुम्ही व्यवसाय ठरवला नाही तर नेमकं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार कशाबद्दल, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर अगोदर तुम्ही व्यवसाय जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कुठल्याच प्रकारचा समजणार नाही. त्यांनी अगोदर तुमचा व्यवसाय ठरवा, त्यानंतर तुम्हाला एक एक गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजून सांगता येतील. तर SC/ST एंटरप्रेनरनी काय करायचं, SC/ST हब अंतर्गत शासनाचे जे जे काही मोठे मोठे प्रोग्राम अलॉट होतात, त्या अलॉट मध्ये त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही इथं बघू शकता टोटल SC/ST कॅन्डिडेट ट्रेन, तर इथं ट्रेनिंगचं आहे आणि प्रोक्युरमेंट म्हणजे 823 करोड प्रोक्युरमेंट फ्रॉम SC/ST ओनेड MSC. तर MSCच्या अंतर्गत SC/ST साठी तेवढा बिझनेस अजूनही बाकी आहे. तुम्ही तिथं अजूनही तुम्ही तिथं क्वालिफाय होऊ शकता. 17,537 कॅन्डिडेट्स इथं असिस्ट झालेले आहे. बाकीचे अजून बऱ्यापैकी बिझनेस बाकी आहे. शासनाकडे अजून करोडो रुपये आहे की जे SC/ST एंटरप्रेनरच्या हब अंतर्गत त्यांना ते पैसे वाटायचे. त्यांना पैसे वाटायचे म्हणजे सरळ त्यांना तो बिझनेस द्यायचा आहे. जे कोणी HPCL, BPCL, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे लोक काम करू इच्छितात की त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम मध्ये काम करायचंय, एअरपोर्ट असतील, त्यानंतर रेल्वे डिपार्टमेंट असतील, ज्यांना जिथं काम करण्याची इच्छा आहे तर त्यांना या अंतर्गत तिथं बेनिफिट उचलता येईल. कारण त्यांचा क्रायटेरियाच आहे, त्यांनी प्रत्येक कॅटेगरीसाठी तिथनं परचेस करणाऱ्या वस्तूची त्यांनी एक लिमिट ठेवलेली आहे की 20% तुम्ही यांच्याकडनंच परचेस करायचे, MSME अंतर्गतच करायचे, 30% तुम्ही ओपन बीड करायचे. तसं प्रत्येक ठिकाणचा क्रायटेरिया त्यांनी बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय निवडल्यानंतरच तुम्हाला त्याबद्दल मी पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती देतो. तर जे एक्झिस्टिंग एंटरप्रेनर आहे त्यांनी ह्या वेबसाईटला नक्की जायचंय. तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही त्याचा एक फोटो काढू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला त्याची स्कीमची पूर्णपणे इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही इथून ती पूर्णपणे माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये बँक गॅरंटी चार्जेस, रिअम्बर्समेंट, बँक लोन प्रोसेसिंग, तुम्हाला एखादा लोन घ्यायचं आहे स्टार्टअपच्या अंतर्गत, त्या लोन प्रोसेसिंगची रिअम्बर्समेंट कशी आहे तर त्याची तुम्हाला इथं माहिती मिळते. सिंगल पॉइंट रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला NSIC मधनं एखाद्या टेंडरला जर तुम्ही सिंगल पॉइंट रजिस्ट्रेशन स्कीम जर केली तर फुल्ली SC/ST एंटरप्रेनर साठी पूर्णपणे फ्री आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी 3,000-5,000 रुपये त्याची फी आहे. तर बेनिफिट ऑफ रजिस्ट्रेशन तुम्हाला काय काय बेनिफिट मिळतात. तर SC असो, ST असो, अदर कॅटेगरी सर्व असो, तर तुम्हाला बेनिफिट कसे घ्यायचे. जर तुम्ही NSIC ला जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला जे काही टेंडर्सला फी लागते, इश्यू ऑफ द टेंडर सेट ऑफ फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे आता ती कॉस्ट कुठली. तर आता बघा, मला हे प्रोपोज वर्क ऑफ प्लांटेशन ऑफ ट्रीज, मला आता हे टेंडर आहे 10 लाख रुपयाचं. या टेंडरला प्लांटेशन म्हणजे झाडं लावण्याचं टेंडर आहे. 10 लाख रुपयाचं काम आहे. तर हे टेंडर घेण्यासाठी नॉर्मल तुम्हाला 1,1100 रुपये, आपण म्हणू शकतो 1100 रुपये, 1,100 हे तुम्हाला टेंडर फी लागते काम घेण्याच्या अगोदर आणि 11,000 तुमचा EMD लागतो. म्हणजे हे जर काम तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला 11,000 प्लस 1,100 रुपये तुम्हाला चार्ज लागतो. पण जर तुमच्याकडे NSICचं जर हे रजिस्ट्रेशन जर असलं तर हे तुम्हाला कुठेही भरण्याची गरज नाही. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट टेंडर 10 लाख रुपयाचं टेंडर तुम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे न भरता ते घेऊ शकता. हा तुम्हाला एक पहिला बेनिफिट झाला. दुसरा बेनिफिट आहे एक्झम्पशन फ्रॉम पेमेंट ऑफ अर्नेस्ट मनी, म्हणजे तोच तुम्हाला मी सांगितला. सर्वप्रथम काय तुम्हाला इथं टेंडर तुम्हाला फ्री मध्ये मिळालं, म्हणजे तुम्हाला फ्री मध्ये ते वाचताही आलं, तुम्हाला डाउनलोड करता आलं. त्यानंतर जी EMD भरायची तुम्हाला जी आता रक्कम दाखवली